नमस्कार मित्रपरिवार, माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत। थेट अक्कलकोटवरून आपला दुसरा भाग आहे अक्कलकोटचा आणि तिसरा भाग असेल सिद्धेश्वरचा। अक्कलकोटला 2 तासाच्या एसटीच्या प्रवासाने आलो। एसटीचा जाळा खूप छान आहे आणि त्यामुळे आमच्या सर्वसामान्यांसाठी एसटी खूप मस्त वाटते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज स्वामींच्या दर्शनाला 2 का 3 दिवसापूर्वी मी परेलच्या मठामध्ये गेलो होतो आणि मला वाटलं नव्हतं की येणाऱ्या बुधवारी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी असेल। काही गोष्टींना नियोजन करायचं नाही, अचानक होतं ते। खरंच तुमच्या नशिबामध्ये जायचं असतं, इथे जाणार, प्लॅन करणार आणि तो योग कधी जुळून येत नाही। त्यापेक्षा थेट निघायचं बॅग घेऊन। छान सुगंधित अशा अगरबत्तींचा वास, सुंदर सुंदर अशा स्वामींच्या मूर्ती पाहत चालताना एक वेगळं सुख होतं। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांच्या ऐतिहासिक मानवी अवताराची समाप्ती झाली असली तरी स्वामींचे अस्तित्व अक्कलकोटमध्ये तसेच स्वामींच्या वेगवेगळ्या मठात येणाऱ्या असंख्य स्वामी भक्तांना प्रचिती येतेच। आपल्या मनात नसेल तरी स्वामी ते कार्य करून घेतात। याची प्रचिती म्हणजे हम गया नहीं, हम जिंदा है। तर कधी चिंतेत असणाऱ्या भक्तांना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा गुरुमंत्र स्वामी सदैव आपल्या भक्तांना देत असतात। अक्कलकोट, गाणगापूर ह्या दोन्ही मंदिरामध्ये श्वान तुम्हाला नजरेस पडतोच। श्वान हे दत्तगुरूंचे खरे वाहन, पण ह्या श्वानला असा आदर जर भेटत असेल मंदिरामध्ये तर खरंच तुम्ही लोक तिथे जाऊच नका। ज्यांना श्वानाचा आदर करता येतील खरंच त्यांनी स्वामी भक्ती सुद्धा करू नये। स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे 4थे पूर्ण अवतार। पंजाब या राज्यातील चेन या गावात स्वामींनी मनस्फूर्ती रूपी देह घेतला। त्यानंतर त्यांनी कर्दळी वनात जाऊन 300 वर्ष तप केला। या 300 वर्षात त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले आणि त्याच काळात एक लाकूड तोड्या तिथे आला होता आणि लाकूड तोड्याची कुऱ्हाड चुकून त्या वारूळाला लागली आणि तिथून रक्तस्राव सुरू झाला। स्वामींच्या मांडीला लागला। लाकूड तोड्याने स्वामींची माफी मागितली। चुकून झाल्याने स्वामींनी रागवता त्याला आशीर्वाद दिला। मग स्वामींनी तिथून लोक कल्याणासाठी निघाले। प्रथम काशी, नंतर पुढे केदारनाथ, गिरनार पर्वती जाऊन आले। श्री दत्तगुरूंचे प्रत्येक स्थळाला फिरून आले। अखेर गोदावरी तटकी आले। पुढे मग्नवेढ्यास इसवी सन 1844 ते 1856 सुमारे 22 वर्ष राहिले। तिथून पंढरीनाथाला भेट घेऊन शेवटी 1857 साली अक्कलकोटला आले। अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य साधारण 22 वर्ष होते, समाधी काळापर्यंत। आता आपण आहोत बाळप्पा स्वामींच्या मठाचे येथे। स्वामी समर्थ यांना पादुका दिल्या आणि सांगितलं नवीन मठ बांध आणि या पादुका तिथे ठेव, मी कायमस्वरूपी तिथे असेल। स्वामींच्या काळात स्वामींनी चरण पादुका देऊन बाळप्पा स्वतंत्र मठ काढण्यास सांगितले। ते बाळप्पा मठ त्याला गुरुमंदिर देखील म्हणतात। तेथील मोफत महाप्रसादाची सोय आहे। चोळप्पा महाराजांचा मठ किंवा बाळप्पा महाराजांचा मठ किंवा स्वामींचा वटवृक्ष मंदिर ह्या तिन्ही ठिकाणी एवढी शांतता होती की खूप मन प्रसन्न होत होतं, खूप छान वाटत होतं। गुरुवार सोडून इतर वारा दिवशी आलो तर आपल्याला खूप मस्त मंदिर पाहायला भेटतं, शांततेत भक्तीत त्या दत्तगुरूंच्या मध्ये विलीन व्हायला भेटतं। आता महाप्रसादाची इथे आहोत आपण आता। स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर अन्नछत्राच्या थोड्या पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हणून, आणि तिथे 20 रुपये एंट्री फी आहे किंवा तुम्ही कार्डद्वारे ही देणगी देऊ शकता। पण छत्रपती शिवाजी महाराजांचा या 4 भिंतीमध्ये म्हणजे गॅप टू गॅप
असा सुंदर जीवनपट सादर केला आहे फोटोद्वारे किंवा इतर जी छान अशी माहिती दिली आहे. आपली जसं उदाहरणार्थ शहाजी राजांच्या निधनानंतर जिजाऊ सती जायला निघाल्या, पण शहा महाराजांच्या आई तू जाऊ नकोस हा हृदय पिळून टाकणाऱ्या विनंतीमुळे त्या माघारी फिरल्या. अशा छोट्या छोट्या घडामोडी आणि खूप अशा सुख आणि दुःख महाराजांच्या आयुष्यातली एक पूर्ण जीवनकथा आणि जीवनपट येथे सादर केलेलं आहे. खूप छान आहे, नक्की ते आवर्जून भेट द्या. खऱ्या अर्थाने सर्व हिंदू मंदिराच्या बाजूला असा सिंहासनी रूपी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे. खूप मन प्रसन्न वाटतं. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा गुरुमंत्र जणू ही मूर्ती देते आणि खरंच खूप छान अक्कलकोटला सारी बाजूने मस्त मंदिराच्या बाजूने बनवलं आहे. अन्नछत्राच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज स्वामी समर्थांच्या सुंदर अशा मूर्त्यांचे दर्शन घेताच अजून एक अलोभनीय दर्शन होते ते दत्तगुरुरायांचे. पांढऱ्या शुभ्र अशा सुंदर मूर्ती बघताना डोळे याची डोळा खूप छान वाटत होता. मित्रांनो, चॅनल आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्याही मंदिरात ठिकाणी जाता किंवा कोणत्याही गडकिल्ल्यावरती जाता खरंच श्वानांचा आधार नक्कीच करा, कारण श्वानांचा अनुभव आम्हाला एवढा आहे. कारण गडकिल्ले फिरताना श्वान खूप उपयोगी असा प्राणी आहे आणि खरंच दत्तगुरु स्वामी समर्थांचे वाहन आहेत ते. त्यांचा खरंच कधीच अपमान करू नका मंदिरामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये. मित्रांनो, चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.